अंकशास्त्र बद्दल आपण बोलतोय आणि त्यातल्या त्यात आपण बोलतोय मूलांक बद्दल. मूलांकच्या या सिरीज मधला हा शेवटचा एपिसोड 9 नंबर बद्दलचा आणि आपण जाणून घेऊयात 9 नंबर बद्दल. तर नवनीत सर, 9 नंबर वाल्यांची डेट ऑफ बर्थ आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स जाणून घेऊयात. कोणताही व्यक्ती ज्याची डेट ऑफ बर्थ आहे 9, 18 किंवा 27 म्हणजे ज्यांचे टोटल परत 9 येते त्याला मूलांक 9 म्हणतात. राशी स्वामी मंगळ असतो. मंगळ ग्रह कसा आहे, तापलेला एकदम. 9 वाल्यांना सगळ्यात जास्त राग असतो. डॉक्टर नवनीत मानधनी, ऑकल्ट साइंस में इनका सफर बखूबी से आगे बढ़ रहा है. न्यूमरोलॉजी, ग्राफोलॉजी, वास्तुशास्त्र, एस्ट्रो सिग्नेचर, नेम न्यूमरोलॉजी, साइंटिफिक लोगो डिजाइन के लिए ये एक अहम नाम माने जाते हैं. आज तक इन्होंने 30,000 से भी ज्यादा लोगों को मार्गदर्शन दिया है. न केवल भारत देश में बल्कि विदेश से भी ऐसे कई लोग हैं जिन्हें इनके मार्गदर्शन से काफी सफलता मिली है. इसके अलावा 2023 में इन्होंने जो 11 मेजर प्रेडिक्शंस की थी वो भी 100% सही साबित हो चुकी है. इनके सराहनीय काम के लिए इन्हें बड़े नामी पुरस्कारों से सम्मानित किया गया है. 9 वाल्यांना सगळ्यात जास्त राग असतो. पण तो ऍट द सेम टाइम ज्या माणसाला राग असतो तो फार इमोशनल पण असतो. तर जीव लावणारा व्यक्ती पण 9 नंबर आणि रागिष्ट व्यक्ती पण 9 नंबर. म्हणजे त्याच्यात मानवता भरभरून आहे, पण सोबतच त्याचा अँगर त्याला कंट्रोल करता यायला पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुमचा एक तरी मित्र 9चा पाहिजे, कारण तो कोणालाही भेटतो तुमच्यासाठी. म्हणजे त्याच्याकडे शरीरात ताकद असेल नसेल, पण तू मनाने एवढा ताकदवर असतो की मी कोणालाही भारी आहे. भाईने बोला ना करने का तो करने का. आर्मी मध्ये जाणारी लोक, IPS पोलीस ऑफिसर, सिक्युरिटी मध्ये असणारी लोक, 9 प्रोडक्शन मोठमोठे मॅन्युफॅक्चरर्सचे नंबर 9 असतात, कारण त्यांना प्रोसेस ओरिएंटेड गोष्टी आवडतात. सगळ्यात महत्वाचं आहे की एकसारखा 9 आहे, सेल्फ रेस्पेक्ट फार महत्वाचं आहे यांना. म्हणजे जर यांचा पण इगो हर्ट करायचा नाही, देन दे आर द बेस्ट. आणि त्यांचे इंटरेस्ट चेंज होत जातात, म्हणजे स्कॅटर्ड इंटरेस्ट असतात. त्यांना कला पण आवडते, त्यांना व्यवसाय पण आवडतो, त्यांना मैत्री पण आवडते, एव्हरीथिंग. कारण 9 हा सगळ्या नंबरचा सगळ्यात पॉवरफुल नंबर आपण मानतो. मेनली असं आहे की याच्यात एक फार इंटरेस्टिंग असं आहे की 9 नंबर वाल्याने जर सहसा काही की कोणाला मनात ठेवलं तर शेवटपर्यंत सोडणार नाही. पण ऍट द सेम टाइम की 9 मध्ये आणखी काही कॉम्बिनेशन असतात, जर 27 वाला आहे तर त्याच्यात माफ करण्याची पण कला असते, किंवा जाऊ देत सोडून टाकूया त्याला. आणि एक ऑब्झर्वेशन असं आहे, म्हणजे आता आपण जे म्हणतो ना की न्यूमरोलॉजी काय एवढी प्रूव्हन आहे, मी ऑब्झर्वेशन करताना ज्यांच्या पण डेट ऑफ बर्थ मध्ये, समजा एखाद्याची डेट ऑफ बर्थ आहे 9 सप्टेंबर 1999, 9 5 वेळेस आला, मूलांक 9 आहे 5-6 वेळेस, तर अशा लोकांचे एकतर मॅरेज लेट होतात, होतच नाही, किंवा त्यांच्या कुंडलीत मंगळवारी असतो, म्हणजे लग्न झाल्यानंतर पण त्रास होतो. तर 9 नंबर एक्सेस असणं कधीही चांगलं नसतं. हिट इश्यूज होतात, पाईल्स वगैरे पण त्यांना होतो. आता एक फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की 18 तारखेला जर तुमच्या इथं मुलगा जन्माला आला असेल तर त्या मुलाला कधी पण वडिलांशी दूर ठेवायचं. म्हणजे काय, तो हॉस्टेलमध्ये राहिला तर मुलाची पण ग्रोथ होते आणि पप्पांची पण होते, पण ते सोबत राहिले देर इज अ चान्सेस ऑफ क्लॅशेस. आणि जर 18 तारखेला तुमच्या इथं मुलगी जन्माला आली तर ती बापाला फार खर्च करायला लावते. परंतु मुली आपण लक्ष्मी म्हणतो, तिच्याने पैसे पण येतात घरी. परंतु हे एक 18 नंबरच्या बाबतीत असं का होतं, कारण 18 बनला कसा, एक म्हणजे सूर्य, 8 म्हणजे शनी, 2 एंटी एलिमेंटने जन्माला आलेला नंबर. म्हणून 18 तारखेच्या बाबतीत आणखी इंटरेस्टिंग काय, यांचे डिसिजन सगळ्यात खराब असतात. म्हणजे काय, द्विधा मनस्थिती, एक सूर्य आणि एक शनी, एक म्हणतो भाग आणि एक म्हणतो संतुलन, तर दोन्हीमुळे ऑलवेज कन्फ्युज. म्हणून 18 वाल्यांना सल्ला देणारा व्यक्ती चांगला पाहिजे, देन दे ग्रो लाईक नोबडीज बिझनेस. मोठमोठे सेलिब्रिटी 18 तारखेचे आहेत. अगेन यांचा जो आपण म्हणतो की नंबर वाईज, आता होतं काय, 9 नंबर आणि 1 नंबरच्या क्वालिटी जवळजवळ सिमिलर येतात. मग एका मॅनमध्ये 2 तलवार राहू शकत नाही. जरी 1 आणि 9 मित्र आहेत, पण त्यांनी जर लग्न केलं 1 आणि 9, इगो हँडल करता यायला पाहिजे, अदरवाईज प्रॉब्लेम आहे. 2 वाला बिलकुल चालणार नाही. कारण काय, तो खांदा शोधतोय, माझ्या इमोशनला समजा, हा प्रॅक्टिकल आहे. हा, तर दॅट इज अगेन प्रॉब्लेम. 3 वाला चालेल, 4 बिलकुल नाही चालणार, कारण 9 वाल्याला स्वतःच्या मनगडात ताकद आहे, 4 वाला जुगाडू आहे, तर त्याला हे नाही जमत. 5 ठीक ठीक जमेल, 6 चालेल, अगेन 7 नाही जमत, कारण तो 2 सारखाच आहे. आणि 8 पण कधी कधी 9 सोबत मॅच होत नाही.
आणि मी एक फार इंटरेस्टिंग गोष्ट, आता आपली सिरीज संपायला आलेली आहे, आपले काही मेसेज चांगले असतील, काही आपल्याला जास्त आवडणारे बुध खराब करणारी लोक पण असतील, तर त्यांच्यासाठी एक फार सुंदर मी हे सांगतो. कारण जो आमचा पुण्यात टिळक रोडवर जो कार्यक्रम झाला होता त्यामध्ये हे मी बोललो, आणि मी नेहमी बोलतो की मी काय म्हणतो की प्रत्येक जणांना माझ्यापर्यंत येणं शक्य नाहीये, आणि कोणाची आर्थिक बाजू असेल, कोणाला विश्वास नसेल, जे काय असेल, परंतु मी सांगतो की तुम्हाला तुमच्या आयुष्यात जेवढे अप अँड डाऊन चालू आहे, या प्रत्येक गोष्टीचा सोल्युशन हे सगळे ज्योतिषशास्त्र त्याच्यासमोर व्यर्थ आहे, सगळे शास्त्र व्यर्थ आहेत. तुम्ही फक्त या 9 गोष्टी जर तुमच्या आयुष्यात केल्यात, कारण आपण आता समारोप करतो, 9 गोष्टी जर तुमच्या आयुष्यात केल्यात तर तुमच्या आयुष्यात सगळं बदलू शकतं. ज्याच्या पण कुंडलीत एक नंबर म्हणजे कोण आहे? तुमचे वडील आहेत. तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला सक्सेस मिळत नसेल, रोज वडिलांना नमस्कार करा, त्यांचे आशीर्वाद घ्या, ऑटोमॅटिकली सूर्य ऍक्टिव्ह होतो. 2 नंबर म्हणजे कोण आहे? तुमची आई आहे, तुमची बहीण आहे, म्हणजे स्त्री आहे घराची, तिला चंद्रमा आहे, तिला म्हणजे तुमच्या आईला रोज नमस्कार करा, 2 नंबर ऍक्टिव्ह आहे. 3 नंबर म्हणजे कोण आहे? तुमचा गुरु आहे, गुरुला सन्मान द्या, गुरुला नमस्कार करा, गुरु ज्ञानाला नमस्कार करा, तुमचा 3 नंबर ऍक्टिव्ह होतो. 4 नंबर म्हणजे कोण आहे? मुख्य प्राणी आहेत, कुत्रे असतील, मांजरी असतील, त्यांना खायला द्या, त्यांना मारू नका, त्यांच्यावर प्रेम करा, 4 नंबर ऍक्टिव्ह होतो. 5 नंबर म्हणजे कोण आहे? जिभेचा नंबर आहे, बोलताना इतरांबद्दल चुकीचं बोलू नका, स्वतःबद्दल बोलू नका, नशिबाबद्दल बोलू नका, ऑटोमॅटिकली 5 नंबर ऍक्टिव्ह होतो. 6 नंबर कशाचा आहे? शुक्राचा, पैसाचा आहे. घराच्या स्त्रीचा, पत्नीचा सन्मान करा, नेहमी तिला चांगलं ठेवा, म्हणजे कोणत्याही स्त्रीचा सन्मान करा, 6 नंबर ऍक्टिव्ह होईल. 7 नंबर कशाचा आहे? केतूचा आहे. केतू म्हणजे काय असतो? केतू म्हणजे परत तुमचे जे विचार, अध्यात्म म्हणजे देवावर विश्वास ठेवा, तुमच्या शास्त्रांवर विश्वास ठेवा, म्हणजे रिलिजियस व्हा, ऑटोमॅटिकली 7 नंबर ऍक्टिव्ह. 8 नंबर म्हणजे आपल्या घरी काम करणारे लेबर आहेत, वर्कर्स आहेत, त्यांना सन्मान द्या, आपल्यापेक्षा लहान दर्जाच्या लोकांना प्रेमाने वागा, त्यांना 4 शब्द चांगले बोला, स्वतःचा इगो, आपण बऱ्याच वेळेस चांगले नाही वागत, तर 8 नंबर ऍक्टिव्ह होईल. आणि 9 नंबर म्हणजे तुमचे भाऊ बहीण आहेत, त्यांच्यासोबत चांगले राहा. तुम्हाला कोणत्याही न्यूमरोलॉजिस्ट, नवनीत मांदणी कशाची गरज नाही, तुमच्या घरी 9 उपाय आहेत. आणि या व्यतिरिक्त बेस्ट लाईफ म्हणजे अप्पर लेवल ज्यांना पाहिजे ते तर नक्की भेटते, परंतु हे उपाय तुमच्या घरी आहेत, तुम्ही करायला पाहिजे. सर, तर हे सगळेच मूलांक एकत्र आज सरांनी आणून ठेवलेत आपल्यासमोर, आणि प्रत्येक मूलांकाचा अर्थ आपल्या फॅमिली मेंबर बरोबर लावला गेलाय. तर हे तुम्ही नक्की फॉलो करा. जरी तुम्ही न्यूमरोलॉजीमध्ये, अंकशास्त्र, ॲस्ट्रोलॉजी, कुठल्याही या विद्येत जर तुम्ही विश्वास ठेवत नसाल, तरीही हे जे शेवटचे आपले 9 मूलांक बद्दल तुम्ही बोललात सर, त्याच्याबद्दल प्लीज फॉलो करा. आणि त्याबरोबरच आमचा चॅनल पण फॉलो करा.